नमस्कार मित्रांनो, स्पिती व्हॅली ट्रिप 2026च्या दुसऱ्या भागामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, सध्या आपण चंदीगड येथे आहोत. आपण रात्री 2 वाजता जे दिल्ली एअरपोर्ट आहे तिथे उतरलो होतो. तिकडून आपण टॅक्सी घेऊन हे जे चंदीगड आहे इथे आलो आहोत. इथून आपण एक 11 दिवसासाठी सेल्फ ड्राईव्ह कार रेंटवरती घेतली आहे. जेव्हा तुम्ही सेल्फ ड्राईव्हसाठी कार घेताय त्या दिवशी तुम्ही त्याचा एक व्हिडिओ नक्की बनवा, जेथे की काही बेंड झाला असेल, ठोकली गेली असेल किंवा काही मार्क असतील तर त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की घ्या आणि त्या व्हिडिओमध्ये ते पॉईंट आऊट करा. म्हणजे जेव्हा तुम्हाला गाडी रिटर्न द्यायची वेळ येते त्यावेळी जर तुम्ही व्हिडिओ बनवला नसेल तर त्या क्रॅशचे तुमच्याकडून पैसे घेतले जाऊ शकतात. ही गाडी नवीनच आहे, म्हणजे एक 10 दिवसापूर्वीच गाडीचं रजिस्ट्रेशन झाले आणि प्रथमच ही गाडी घेऊन आम्ही जी स्पिती व्हॅली आहे त्यासाठी जात आहोत. जे DM कार्स आहेत त्यांच्याकडून ही गाडी आम्ही 11 दिवसासाठी घेतली आहे. गाडी ठरवताना पर डे 3800 रुपयाप्रमाणे आम्ही ठरवली गेली होती, परंतु जी टोटल रक्कम आहे 11 दिवसाची त्याच्यावरती त्यांनी 5% टॅक्स लावला आहे. अशी करून ही जी गाडी आहे ती ॲप्रॉक्स एक पर डे 4,000 प्रमाणे आपल्याला पडले आहे. त्यासाठी आपण एक 5,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट ठेवलं आहे आणि प्लस ड्रायव्हिंग लायसन आणि जे सोबत 2 व्यक्ती आहेत त्यांचं आधार कार्डची झेरॉक्स कॉपी ते घेतात. गाडी घेतल्यानंतर जवळ जो पेट्रोल पंप होता तिथून आपण डिझेल टाकलं आहे. एक 9:30-10 वाजता आपण चंदीगड सोडलं होतं. चंदीगडच्या बाहेर आल्यानंतर आपण जे फास्टॅग आहे तो बनवून घेतला आणि त्याच्यानंतर आपण आत्ता जे शिमला आहे तिकडे निघालो आहोत. चंदीगडहून शिमला एक 113 किलोमीटर आहे. तिथून नारखंडा एक 60 किलोमीटर आहे आणि नारखंड्याहून जे चिटकुल आहे ते एक 200-250 किलोमीटर आहे. त्यामुळे डायरेक्ट चंदीगडहून चिटकुल एका दिवसात जाणे पॉसिबल नाही आहे. त्यासाठी तुम्हाला एक 12 ते 15 तासाचा वेळ लागतो. तर आज आपण जे नारखंडा वगैरे आहे त्या साईडला आजचा स्टे करणार आहोत. त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी जे तानी जुब्बार लेक आहे तो पाहून जे चिटकुल आहे तिकडे आपण जाणार आहोत. जे नारकंड आहे तिथे जाताना आतमध्ये होमस्टे आहे. मानस होमस्टे. कॉन्टॅक्ट नंबर आहे. हे रूम नंबर 1 आणि रूम नंबर 2 आहेत ते आपण बुक केले आहेत. ऑनलाईन नंबर घेतला होता, त्यांच्याकडून कॉल केला होता. डायनिंग आहे. हे डबल बेड आहे, एक सोफा आहे, टेबल आहे, टीव्ही आहे, एक कपबोर्ड आहे. हां ठीक आहे, जाऊ दे. हे चेरी झाड आहे वाटतंय. सध्या आपण हे जे मानस होमस्टे आहे नारखंडा येथे स्टे केला होता. आता सकाळचे 7 वाजलेत. आपण इकडून जे चिटकुल आहे तिकडे होतो. हे अविनाश सर आहे, हे सागर प्रशांत आहे. कॉन्टॅक्ट नंबर आहे. मानस होमस्टे. येथे ह्या जे 2 रूम आहेत त्यासाठी आपण 28 रुपये दिले होते पर रूम, 1400 रुपये. हे त्याचं साईडला हॉटेल आहे, तिकडून तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज जे जेवण आहे ते तुम्ही मागू शकता. येताना आपण जे तानी जुब्बार लेक आहे तो पाहण्यासाठी जात आहोत. तो पाहिल्यानंतर आपण चिटकुलकडे जाणार आहोत.
आता आपल्याला बाहेर आहे ना एका ठिकाणी उतरायचं तिथं खूप घालून मागे ठेवलाय का बॅग आपण एक पण वाढायची. सध्या आपण नारखंडाहून जे चिटकुला तिकडे जाणार आहोत. जाताना जो इंडो तिबेटियन हायवे आहे तो पाहून जो नैनी लेक आहे तो पण पाहून आपण रात्री जो मुक्काम आहे तो चिटकुला करणार आहोत. 85 किलो वजन आहे माझं. आवडून नाही मजाच करतो. अजय तानी जुबर लेकचं हे लावणार आणि जुबेर लेक. इंस्टा की रील हम पहाड़ी से लेंगे. हा तो द्यावं आमच्याकडे डिंपल. वरती लेककडे जाण्याचा जो रस्ता आहे तो वळणाचा आहे आणि छोटा आहे, त्यामुळे तुम्ही कार चालवताना एकदम काळजीपूर्वक चालवावे. येथे जे 2 रस्ते आहेत त्यापैकी जो खालचा लेफ्ट साईडचा रस्ता आहे त्यांना आपल्याला लेककडे जायचं आहे. वरती जाताना काही ठिकाणी थांबून तुम्ही फोटो तसेच व्हिडिओ काढू शकता. काही काही जे लँडस्केप आहे ते तुम्हाला खूप छान मिळतील. स्टार्ट. दिवसा नाही वाजणार त्यात संध्याकाळी वाजणार. पण वर काढून हॅलो तानी जुबर. काय नाही बायको तुझीच कमी आहे फक्त आता इकडे. हे सगळं भारी. राईट साईड आपण तर काढीन जरा पण. तानी जुबर लेक आहे तिकडे आलो. गाडी पाठीमध्ये पार्क केली आहे. आता आपण हा लेक पाहणार आहोत. कोणती एंट्री फीस वगैरे नाही आहे इथे लेक पाहण्यासाठी. आय लव तानी जब्बार हा लेक आहे. ए, थांबा जाऊन का तिकडे. साईडला सगळी पाईन ट्री आहेत. थोडा छोटासा आहे परंतु छान आहे. तुम्ही एकदा इथे भेट देऊ शकता. हा जो तानी जुब्बर लेक आहे हा हिमाचल प्रदेशमधील जे काही शांत आणि सुंदर पर्यटन स्थळ आहे त्यापैकी एक आहे. हे ठिकाण शिमल्यापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे ते आहे. तर जे नारकंडा आहे जिथे आपण स्टे केला होता तेथून एक 12 किलोमीटर अंतरावरती आहे आणि समुद्रसपाटीपासून ह्याची जी उंची आहे ती 2400 मीटर आहे. बस. हे नागदेवतेचं मंदिर आहे. मंदिर जायचं असेल ना तर तुमच्या पाहिजे बोट पर्स आहे बेल्ट वगैरे चमडीच्या ज्या पण वस्तू आहेत त्या तुम्हाला काढून जावं लागतील. मंदिर बंद आहे. येथे पाण्यासारखे म्हटलं तर हे मंदिर आहे नागदेवतेचं आणि जो तलाव ज्याचे की साईडने स्प्रो जे पाईन ट्री आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. आणि येथे येताना जे गाव आहेत कोटगड आणि ठाणेदार येथे सफरचंदाच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. येथे दरवर्षी जो मे महिना असतो त्या मे महिन्यामध्ये 28 ते 31 मे रोजी येथे मोठी यात्रा भरते. आता आपण इथून जो तानी जब्बार लेक आहे तो पाहून जे इंडो तिबेटियन रोड आहे ज्याला की
डेंजरस रोड बोललं जातं. आपण ते पाहण्यासाठी जाणार आहोत. हा जो लेक आहे तो पाहून आता आपण रिटर्न जातो वापस. गाडीसाठी पार्किंग इथे आहे. हा रोड आहे. रोड छोटासा आहे खालती जाण्यासाठी. एखादी गाडी जर तुम्हाला आडवी आली असेल तर तुम्हाला साईडला घेऊन पण नंतर त्या गाडीला रस्ता देऊन तुम्हाला यावं लागेल. जे ठाणेदार आहे तिकडून खालती आलो आहे. तिकडे आपण जो NH5 आहे NH5 जे चिटकुल आहे तिकडे जातोय. चिटकून जातो आम्ही. चिटकून किती वर बाग आहे तर बाबा. आपण तिकडून आला वरनं माहित आहे का? मग डोंगर काम चालू असेल ना. रामपूर पास. नाही पळून थांबवलं. थांबायचं का इथं पुढे? नाही थांबू नका. सर बघा चुरी कुठं जायचं? आता धरलो तो आपण. काय दोघं मागे आर्मीची गाडी ITBP काय आहे तो दिसायला. चेहरा का दिसत नाही तर कोणाची त्याच्या पुढे गेली किती नाही. सेल्फी नौकायला 87 किलोमीटर 87 किलोमीटर आर्मीची गाडी आहे. स्टोरीला जात नाही का रे? स्टोरीला जात नाही का? नाही ना आलं. ट्रॅफिक लय गेला का इकडं पण? कसलं वार लागायला. किन्नर गेट आलं बघा. अजून काय हेच आलं मेन महत्वाचं. आता काय होतं? ते फक्त गेटचं हे होतं रे. चिल्लीच गेट होते. हा अजून एक पुढे थोडस पुढे गेले काय ते थांबायचं आपल्याला. गेट क्रॉस करून थांबव. सुरू झालं का हे? हे नाही चालू झालं ना हायवे वगैरे ते. कोणतं लांब आहे दिसला? ते पेट हायवे नाही दिलं आणखी. हा? हा हे व्ह्यू आहे बघा मस्त. हे करा करा चालू करा चालू. एकाला झाडाखाला घेऊन भरपूर जणांनी निघते धुतलेल्या आहेत गाड्या. लोकांनी खडा बिडा पडला तुटला. हा कशी झाली कशाला लोकांची गाडी येत तुम्हाला धुवा म्हणलं होतं. उतरे. मग ते नुसतं हे जे ठिकाण आहे इथे गाडीला चार्ज घेतला जातो. आपली जी गाडी आहे तिला 300 रुपयाची फी आहे ती घेतली गेली आहे. साईडला आहे. थांबवायचं कसं ना बडा कडवा 11 त्यांच्या गावचं आहे ते. तुमच्या गावचं आहे. जी क्लिप आहे ती इथे आहे. त्याला पाहण्यासाठी एवढी गर्दी आहे. आता आपण इथे गाडी लावतोय साईडला. तिकडून चालू जाऊन फोटो वगैरे काढूत. गाडी ही जी क्लिप आहे या क्लिपला त्रांडा क्लिप म्हणून ओळखले जाते. जे की NH5 वर जो आपला इंडो टिबेटियन बॉर्डर रोड आहे त्या रोडवरती आहे. जो पूर्ण डोंगर आहे त्या डोंगराला कट करून मधून रोड तयार केला गेला आहे. स्थानिक भाषेमध्ये याला सँडविच रोडसुद्धा बोललं जातं. कारण की वरती पूर्ण डोंगर असतो आणि खालच्या साईडला दरी आहे त्याच्यामधून आपली गाडी जात असते. त्यामुळे आपण दोन खडकामध्ये असल्यासारखे वाटते. आणि हाच तो रोड आहे ज्याला की जे हिस्ट्री चॅनल आहे त्याने जगातील सर्वात धोकादायक रस्त्यापैकी एक म्हणून दाखवले आहे. तिथून आता पलीकडल्या साईडला असतोय आपण. आता गाडी घेऊन पलीकडून येणार.
भारत आणि तिबेटमध्ये व्यापारी संबंध वाढवण्यासाठी 1850मध्ये जे लॉर्ड डलहौजी होते त्यांनी हा रस्त्याचे बांधकाम केले होते. आता ह्या रोडला NH5 म्हणून ओळखले जाते. हा जो NH5 आहे तो पंजाब हरियाणामधील मैदानी भागात चालू होतो आणि शिमला मार्गे किन्नौर दरीतून पुढे जात जी भारत तिबेट सीमा आहे तिथे शिपकिल्ल्याला जाऊन संपतो. मित्रांनो, हा जो भाग दिसतोय ह्याला हाफ टर्न असं बोललं जातं. 1850मध्ये जे ब्रिटिश इंजिनियर होते त्यांनी संपूर्ण डोंगर न पडता फक्त रस्त्यापुरचा जो खालचा भाग आहे तो ब्लास्ट करून उडला होता आणि हे जे तंत्रज्ञान आहे ह्यालाच हाफ टनेलिंग असं बोललं जातं. येथून वरती डोंगर दिसतो तर खालती जी लेफ्ट साईड आहे तिथे जवळजवळ 2000 फूट खोल खाली सतलज नदी आहे. हा जो NH5 आहे ज्याला की पहिलं NH22 म्हटलं जात होतं हा एकूण 459 किलोमीटरचा रस्ता आहे. जे क्लिप आहे आणि जे हाफ टर्नल आहेत येथे चांगले फोटो काढायचे असतील तर तुम्ही सकाळी लवकर या म्हणजे गर्दी कमी असते. जेव्हा दुपार व्हायला सुरुवात होते तेव्हा इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. येथून अजून जे चिटकुल आहे ते 42 किलोमीटर दूर आहे. वरती जाणारा जो रस्ता आहे तो थोडासा खराब आहे आणि छोटाही आहे त्यामुळे आपल्याला हळूहळू जावं लागेल. हे जे पाणी दिसते येथे बसपाटू हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे ज्याची कॅपॅसिटी 300 मेगावॅट एवढी आहे. येथे थांबवून तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. हे जे ठिकाण आहे सांगली व्हॅलीमध्ये येते आणि याचा जो जिल्हा आहे तो किन्नौर आहे. जो बसपा पॉवर प्लांट आहे तेथून जेव्हा आपण चिटकुलकडे जातो तेव्हा तो रस्ता पूर्णतः चढ आहे आणि रस्ताही खराब आहे आणि छोटासा आहे. त्यामुळे तुमची जी गाडी असेल त्या गाडी घेताना तुम्ही ज्या गाडीला ग्राउंड क्लिअरन्स जास्त आहे तीच गाडी घ्या आणि गाडी ॲटो असेल तर एकदम बेस्ट राहील.
दोन जेव्हा छोट्या गाड्या असतील तेव्हा इथे योग्य प्रकारे क्रॉसिंग होऊ शकते, परंतु जेव्हा मोठी गाडी म्हणजे ट्रक किंवा बस वगैरे येते तेव्हा तुम्हाला इथे तुमची गाडी एका साईडला थांबवून त्या गाडीला क्रॉसिंगसाठी जागा द्यावी लागेल. कारण की एका साईडला पूर्ण डोंगर आणि दुसऱ्या साईडला पूर्ण खालती खोल दरी आपल्याला इथे पाहायला मिळते. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know it's तुपकावाल्यापासून आतमध्ये आल्यानंतर ना हे याचं साईडला हे छोटंसं शॉप आहे. इथे तुम्हाला सिद्धू आणि तुपका आहे ते एकदम चांगल्या ह्याच्यामध्ये भेटेल. मस्त आहे, टेस्ट आहे. लोकल टी आपने ये क्यों नहीं दिखाई? ये तो हमारा ट्रेडिशनल ना, दिखाना ना। जैसे चाय पीते हैं ये हमारा नमकीन चाय है। इन सब का अलग अलग वर्ड होता है, बुद्धिज्म में होता है ये सब बना जो है ना। हाँ, इसमें लोकल टी होता है। और ये जो है ये हैंडमेड है. इसका कितना प्राइस बोले थे आप? 20,000. 20,000 से स्टार्ट होता है, तो आप 50 तक भी जा सकते हैं। ओके, मतलब एक मफलर का? हाँ, 1-2 लेयर के अकॉर्डिंग होता है। जैसे ओके 5-6 लेयर होंगे तो आपको पहले 25-30 तक पड़ जाएगा, 30,000। ओके. ये मखमल का है। मखमलीचा आहे. अब मखमल मिल नहीं रहा है। हे मखमलीचं आहे, प्युअर मखमलीचं. ठीक आहे, चले. किती झाले ते पैशांचे? दिलेत ना? इकडे बघा. फायनली आपण जे आहे ते चिटकुलला पोचलो आहोत. इकडे समोर चिटकुल आहे, गाडी आहे इथे समोर पार्क केली आहे. ही ज्योती होमस्टे आहे, मोबाईल नंबर आहे. आज आपण येथे स्टे करणार आहेत आणि सकाळी हे जे चिटकुल विलेज आहे ते पाहून आपण जे कल्पा आहे तिकडे जाणार आहोत. ते 2 रूम घेतलेत मार्केटमध्ये जायते ज्योती म्हणून. ही एक रूम आहे, गिझर वगैरे आहे आतमध्ये. ही एक आहे आणि ह्याच्या साईडला दुसरी एक रूम आहे. ही एक रूम आहे. दोन्हीचे मिळून 4,000 म्हणत होते, तर आपण 3500मध्ये घेतलेत. ही एक बेड आहे, ही डबल बेड आहे, ही एक बेड आहे. 4 तिकडे 3 जवळजवळ 7 बेड आहेत, म्हणजे 7 माणसं राहू शकतात.